तो खड्ड्यात गेला. मी म्हटलं हा एवढा मोठा ट्रक कसा काय, एवढी जुनी बिल्डिंग ब्रिटिशपासून मी असं ऐकलं आहे की की एवढी जुनी बिल्डिंग असून एवढा खड्ड्यात गेला. नशीब कोण दादांनी सांगितलं दुर्दैवाने कोणाची जीवहानी नाही झाली. पण समजा एखादा नागरिक गेला असता तर ते किती दुःखहानी झाली असती. प्रश्न हा पडला की टँकर इकडे आला कशाला, आला असेल आतमध्ये पाणी वगैरे हे करायला, पण इथं टँकरला कधी बघितलं नाही मी. 40 वर्ष म्हणते इथे 40 वर्षात टँकर मी स्वतः बघितलं नाही आतमध्ये. आज कसा काय आला, बाहेर झाला असता तर काय केलं असतं. किती गाड्या घोडे म्हणजे आज तो कमीत कमी 50 ते 60 फूट गड्डा खाली गेलेला आहे. पुण्यातील या घटनेमुळं अवघ्या काही मिनिटांमध्येच अनेक नागरिक या ठिकाणी जमा झाले होते आणि अद्यापही 3.5 ते 4 तासानंतरही अनेक पुणेकर हा खड्डा जो आहे तो पाहण्यासाठी आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकताय. मुळात ही घटना दुपारी 3:30 वाजता घडली होती. त्यानंतर अनेक व्हिडिओ आणि CCTV फुटेज जे आहे ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सध्या या खड्ड्यामध्ये ड्रेनेजचं पाणी आहे आणि हे ड्रेनेजचं पाणी काढण्यासाठी पुण्यातील अग्निशमन दल जे आहे ते या ठिकाणी घटनास्थळावर दाखल झालेलं आहे. खरं तर 3.5 ते 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर तो जो भला मोठा ट्रक आहे तो काढण्यात आलेला आहे. आपल्यासोबत अग्निशमन दलाचे काही कर्मचारी आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊयात. आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी पुणेकर जे आहेत ते या ठिकाणी काही जण मोबाईलमध्ये व्हिडिओ कैद करत आहेत, फोटो काढत आहेत, तर दुसरीकडं अग्निशमन दलाची ही गाडी दिसतीये. अगदी हे जे ड्रेनेजचं पाणी आहे ते काढलं जाणार आहे आणि त्यानंतर हा खड्डा बुजवण्याची शक्यता आहे. मुळात हा खड्डा कसा पडला हा जो प्रश्न आहे तो सर्वसामान्य व्यक्तीला पडलेला आहे. मुळात ही विहीर असण्याची शक्यता जी आहे ती महानगरपालिकेकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. नेमकी घटना ही कधी घडली होती ना आता तुम्ही हे पाणी काढण्यासाठी आलेला आहात का? आता आम्ही आता हे पाणी काढण्यासाठी आलो, पंप वगैरे घेऊन आलो आम्ही. दुपारीच्या 3-3:30च्या दरम्यान काहीतरी तो टँकर ह्यामध्ये पडला होता. म्हणजे जवळजवळ आता आम्ही लोकांना विचारलं, त्यांनी आम्हाला सांगितले की जवळजवळ 30 फूट खाली खोल आहे. तर त्यासाठी आम्ही आता आमच्या 101 नंबरला फोन करून सेंट्रल फायर ब्रिगेडमधून आम्ही अजून पंपाची मागणी केली आहे. साहेबांना आम्ही तसं कळवलेलं आहे. साहेब आम्हाला सांगतील नाहीतर गाडी पाठवून ते पूर्ण पाणी काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. परंतु ही अचानक जमीन जी आहे ती खाली गेली होती. नेमकी इथं विहीर आहे, नेमकं काय आहे? कारण अचानक घडलेली घटना आहे, कारण इथून अनेक वाहनं वगैरे जातात. साहेब ते आम्ही तसं सांगू शकत नाही, तर ते तपासणी होईल त्यावेळी तुम्हाला सांगतो. सध्या तरी पाणी काढताय? हो, पाणी काढतो. तर काय कशासाठी आलात वगैरे इथं काय टँकर पलटी झालं बघायला आलोय. कसं कळलं तुम्हाला? ते ह्याच्यावर बघितलं, इंस्टाग्रामला बघितलं. काही प्रश्न पडले की नाही? कारण प्रश्न पडले ना, एवढी जुनी बिल्डिंग, एवढे नशीब देवाचे आभार की इथं मागं कोण नव्हतं, कोण मेलं नाही आणि बिल्डिंगला धक्का लागला नाही. आज बिल्डिंगमध्ये पोस्टाचे किती कर्मचारी आहेत. आणि महत्त्वाचा प्रश्न हा पडला की टँकर इकडे आला कशाला, आला असेल आतमध्ये पाणी वगैरे हे करायला, पण इथं टँकरला कधी बघितलं नाही मी. 40 वर्ष म्हणते इथे 40 वर्षात टँकर मी स्वतः बघितलं नाही आतमध्ये. आज कसा काय आला किंवा त्यांचं नेहमी येत असेल पण माझ्या नजरेसमोर नव्हता. खास हे बघण्यासाठी झालो. मग चौकातच दुकान आहे माझं, त्यामुळे झालं. तुम्ही कुठून आलात का? आम्ही मूळचंदमध्ये काम करतो. समोरच. तुम्हाला कसं कळलं? आणि आम्ही फेसबुकवर बघितलं. आम्ही बघितलं एवढा मोठा पांढरा कलरचा ट्रक होता, तो खड्ड्यात गेला. मी म्हटलं हा एवढा मोठा ट्रक कसा काय, एवढी जुनी बिल्डिंग ब्रिटिशपासून मी असं ऐकलं आहे की की एवढी जुनी बिल्डिंग असून एवढा खड्ड्यात गेला. नशीब कोण दादांनी सांगितलं दुर्दैवाने कोणाची जीवहानी नाही झाली. पण समजा एखादा नागरिक गेला असता तर ते किती दुःखहानी झाली असती, जीवहानी किती झाली असती. एखादा सरकारी कर्मचारी असो की पब्लिक असो, काही कामाला आज बाहेर झाला असता तर काय केलं असतं. किती गाड्या घोडे म्हणजे आज तो कमीत कमी 50 ते 60 फूट गड्डा खाली गेलेला आहे. असं कसं काय झालं, कसं काय लोकांच्या जनतेच्या मनात याचं की एवढा मोठं झालं कसं काय खड्डा. हा, आपण फेसबुकवर सोशल मीडियावर बघितलं असेल की रस्त्यावर खड्डे पडतात, पण एवढा मोठा इथं खड्डा झाला कसा काय, तोच प्रश्न निर्माण होतोय. आता आयुक्तांचं तर म्हणणं आहे की या ठिकाणी विहीर असण्याची शक्यता आहे जुनी. हा, ते तर ते त्याच्यानंतर एवढं बांधकाम किंवा जेव्हा विटा टाकल्या त्यावेळेस लक्षात आलं असेल ना की विहीर आहे का नाही. येतं जास्त जुनं नाही ना वरचं,
हे जे ब्लॉक टाकलेले ते जास्त जुने नाही, 10-20 वर्षापूर्वीचे असतील ना. कोणाची चूक आहे वाटतं? चूक कोणाची नाही सांगता येणार, चूक कोणाची सांगता येणार. ट्रक जो आहे तो 25 ते 30 फूट हो तो पूर्ण अख्खा खाली गेलेला गेलेला. 20-25. हो बघितला काही सेकंदामध्ये गेले. काही सेकंद हार्डली 5-10 सेकंदाच्या आत गेलाय, 10 सेकंदाच्या आत गेलाय. त्याचा टोक ही काळजी जेव्हा जर विहीर असेल किंवा काय असेल तर ही काळजी तेव्हाच्या कामगारांनी किंवा त्यावेळेसचा जो काय ठेकेदार असेल किंवा ज्याला काम दिलं असेल त्यांनी तेव्हा ती घेतली पाहिजे होती, किंवा त्याच्यात ज्यांनी काम दिले त्या लोकांनी पहिले त्याचं हे करायला पाहिजे होतं. जर विहीर आहे असं जर आपण हे केलं तर मग त्यावेळेस त्याच्यावर आपण व्यवस्थित त्याला हे करतो ना, ब्लॉकिंग करतो ना. आणि सरकारी बिल्डिंग आहे, 1000 लोक रोज येणार जाणार, इथं गाड्या घोड्या येणार. पाहू शकता की या ठिकाणी या खड्ड्यामध्ये जेव्हा ड्रेनेज काढण्याचा ट्रक जो आहे तो पडला होता, त्यानंतर त्या ट्रकमधलं जे ड्रेनेजचं पाणी आहे ते या खड्ड्यामध्ये दिसत आहे. मुळात आज दुपारी ड्रेनेज साफ करण्यासाठी हा ट्रक आला होता, मात्र ही घटना घडली. या घटनेमध्ये सुदैवाने जो ट्रक चालक आहे तो बचावलेला आहे. कॅमेरामॅन गोपाल हरनेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पुणे.